एक मोठी बातमी आहे, मनसेनं पुसली मोदींची जाहिरात। दादरच्या कोहिनूर टॉवरच्या भिंतीवर ही जाहिरात होती आणि भाजपनं जाहिरात लावल्यानं मनसे आक्रमक झाली। एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। मनसेनं मोदींची जाहिरात पुसल्याची माहिती या ठिकाणी समोर येते। दादरच्या कोहिनूर टॉवरच्या भिंतीवर मोदींची जाहिरात होती। फोन लाईनवर आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे। रामनाथ, मनसेकडून मोदींची जाहिरात पुसण्यात आल्याचं समजतंय, काय सांगाल? नक्कीच या ठिकाणी शिवसेना भवन समोरची भिंत आहे, या भिंतीवरती नेहमीच बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचं चित्र जे आहे हे या ठिकाणी पाहायला मिळत होतं। या भिंतीवरती जे आहे राज ठाकरे यांचं चित्र जे आहे हे जुनं चित्र झालं होतं। त्यावरती या ठिकाणी कलर लावत ही नरेंद्र मोदींची जाहिरात जी आहे ही लावण्यात आली होती। दरम्यान या जाहिराती प्रकरणी जे आता मनसे जे आहे आक्रमक झालेले आहे। मनसे केला जाहिरात कलर मारण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे एकीकडे शिवस्मारक उभारणी संदर्भात दुसरीकडे जाहिरातबाजी उतारताना त्या जाहिरातबाजीवरून आता मनसे देखील जे आहे आक्रमकाचं चित्र पाहायला मिळते। मोदीची जाहिरात ही राज ठाकरे यांच्या फोटोच्या ठिकाणी लावण्यात आल्याचं जे चित्र काढलं जातंय त्या ठिकाणी लावण्यात आली आणि त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमधला हा रोष पाहायला मिळतोय। ज्या ठिकाणी जी जाहिरात लावण्यात आली त्या ठिकाणी मनसे कार्यकर्ते पोहोचले आणि त्यांनी ही जाहिरात पुसण्याचा देखील प्रयत्न जो आहे हा केलेला आहे। यामुळे पुन्हा एकदा बॅनरबाजीचा वाद जो आहे हा समोर आल्याचं चित्र पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद रामनाथ या सविस्तर माहितीसाठी। दादरच्या कोहिनूर टॉवरवर मनसेची राज ठाकरेंची जाहिरात होती, मात्र भाजपनं ही जाहिरात त्यांची लावली आणि त्यामुळे मनसे आक्रमक झाली आणि त्यांनी भाजपची जाहिरात मोदींची जाहिरात पुसून टाकल्याचं समजतंय।